आज आपण स्टडी करणार आहोत मार्कोव्ह-निकोव्ह रूल. आता मार्कोव्ह-निकोव्ह रूल स्टडी करण्या अगोदर त्याच्याविषयी बेसिक गोष्टी आपल्याला ज्या माहिती असायला पाहिजे त्या अगोदर आपण करून घेऊया. अल्काइल हॅलाइड जर तयार करायचं असेल हायड्रोकार्बन पासून तर ही एक बेस्ट मेथड आहे की जे मार्कोव्ह-निकोव्ह यांनी आपल्याला सांगितली. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. जेव्हा आपण असं म्हणतोय की हायड्रोकार्बन पासून जर अल्काइल हॅलाइड तयार करायचं असेल आपल्याला तर हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन असणारे कंपाऊंड असतील आणि त्याच्यापासून जर अल्काइल हॅलाइड तयार करायचा असेल म्हणजे RX असणारा जर कंपाऊंड तयार करायचा असेल तर ही मेथड आपल्याला यूज करता येते. मग याच्याविषयीच्या 2-3 बेसिक गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत तर आपल्याला एक अल्कीन पाहिजे आणि त्या अल्कीनमध्ये त्या आपण हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन करायची आहे. म्हणजे ज्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे त्याच्यापैकी पहिली जर आपण कन्सिडर केली तर आपल्याला अल्कीन पाहिजे. अल्कीन म्हणतोय आपण. अल्कीन म्हणजे काय तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल आणि या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला माहिती आहे की एक पाय बॉन्ड असतो की थोडासा वीक आहे म्हणजे लूजली बॉन्डेड पाय इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे असतील. आपण इथं अल्काइन देखील यूज करू शकतो पण स्पेसिफिक एक केस आपण कन्सिडर करतोय मार्कोव्ह-निकोव्ह रूलची. त्याच्यामुळे आपण या मार्कोव्ह-निकोव्ह मध्ये अल्कीन कन्सिडर करतोय म्हणजे प्रोबॅबली कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारे कंपाऊंड कन्सिडर करतोय. सेकंड इम्पॉर्टंट थिंग आपल्याला याच्यामध्ये जी माहिती पाहिजे ती आहे की हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड आणि या अशा हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन आपल्याला त्याच्यामध्ये करायची. सो हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन आपल्याला करायची. हायड्रोजन हॅलाइड आपल्याला माहिती आहे HX असेल आणि या अशा हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन आपल्याला अल्कीन मध्ये करायची आहे की जे मार्कोव्ह-निकोव्ह रूल मध्ये आपण कन्सिडर करतोय. आता या हायड्रोजन हॅलाइडची जर ऑर्डर आपण कन्सिडर केली तर ती ऑर्डर आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळते. HI इज ग्रेटर दॅन HBr इज ग्रेटर दॅन HCl. इथं HF देखील असेल पण फ्लोरीन सोबतच्या रिएक्शन आपण कन्सिडर करत नाहीये. तो फ्लोरीन थोडासा कंट्रोल करायला थोडासा अवघड आहे त्यामुळे आपण असं म्हटलं की इट इज डिफिकल्ट. फ्लोरीनची रिएक्शन एक्सप्लोजिव्ह असते फास्ट असते त्याचे आणखी बरेचसे रिझन्स आहेत की त्याच्यामुळे आपण HF कन्सिडर करत नाही. सो मार्कोव्ह-निकोव्ह रूल जर आपल्याला कन्सिडर करायचा असेल तर या तिघांच्या पैकी जास्त जो प्रेफरन्स केला जातो तो HBr. म्हणजे या HBr ची ऍडिशन आपल्याला अल्कीन मध्ये करायची आहे. आपण पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात घेऊया की आपण काय सांगतोय. मार्कोव्ह-निकोव्ह मध्ये की पॉइंट जे आहेत जे की आपल्याला मस्ट आहेत माहिती असले पाहिजे ते कन्सिडर करतोय. मग आपण असं म्हटलं की या हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन अल्कीन मध्ये करायची आहे. मग अल्कीन जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा 2 फॅक्ट आपल्याकडे आणखी आहेत की अल्कीन म्हटलं तर ती सिमेट्रिकली असू शकते आणि अनसिमेट्रिकली असू शकते. मग सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल मधला डिफरन्स आपल्याला माहितीये काय. सिमेट्रिकल म्हटलं की या कार्बन मध्ये म्हणजे हे जे 2 डबल बॉन्ड्स आहे डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला जे कार्बन आहेत त्यांच्याकडे दोन्ही सेम ग्रुप असतील म्हणजे डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला सेम ग्रुप असतील तर त्याला सिमेट्रिकल म्हटलं. पण इथं जे आपल्याला अल्कीन कन्सिडर करायचे ते सिमेट्रिकल नाही करायचं. आपल्याला अनसिमेट्रिकल अल्कीन कन्सिडर करायचं. म्हणजे इथं कोणतं पाहिजे तर अनसिमेट्रिकल अल्कीन पाहिजे. सो अनसिमेट्रिकल म्हणजे काय. एक एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि या डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला डिफरंट ग्रुप पाहिजेत असं आपण म्हटलं. सो पण इथं सपोज CH3 कन्सिडर केला. सो हा 3 कार्बनची चेन आहे. कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 3. म्हणजे हे एक्झाम्पल काय आहे तर प्रोपीन. प्रोपीन आपण कन्सिडर करतो. तो आपण अशा पद्धतीने लिहू शकतो CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्रोपीन आहे. मग अशा अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये या हायड्रोजन हॅलाइडची आपल्याला रिएक्शन किंवा ऍडिशन करायची. मग याला अनसिमेट्रिकल का म्हटलं आपण तर डबल बॉन्डची पोझिशन बघायची. या डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला जर डिफरंट ग्रुप असतील तर त्याला आपण अनसिमेट्रिकल म्हटलं. फोर्थ जी बेसिक गोष्ट अतिशय इम्पॉर्टंट असेल ती आहे या हायड्रोजन हॅलाइडच्या बाबतीमध्ये. हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन करत असताना म्हणजे HX ची ऍडिशन करत असताना आपल्याला त्याच्यापासून H+ आणि X- असे 2 मिळतात. मग आपण जर याच्याकडे पाहिलं तर इथं काय तयार झाला याला इलेक्ट्रोफाइल्स असं आपण म्हटलं. म्हणजे H+ ला आपण काय म्हणतोय इलेक्ट्रोफाइल असं म्हटलं. इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय तर ज्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर हा पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे आलाय तर त्याच्याकडचे निगेटिव्ह गेलेत. का गेले तर हा बॉन्ड जेव्हा ब्रेक होतोय तेव्हा X इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक होत असताना X जो आहे तो जास्त अमाऊंट मध्ये इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेईल. त्यामुळे X कडे निगेटिव्ह चार्ज येईल आणि ऑब्व्हियसली हा हायड्रोजन आहे तो पॉझिटिव्ह चार्ज वाला आहे. म्हणजे याला आपण इलेक्ट्रोफाइल असं म्हटलं. आता या इलेक्ट्रोफाइलची ऍडिशन कुठे होणार आहे तर अशा अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये होणार आहे. मग अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये ऍडिशन होत असताना त्याच्याकडे असलेला जो पाय बॉन्ड आहे तो ब्रेक होईल. म्हणजे या कार्बनकडे एक एक इलेक्ट्रॉन जातील
या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जाईल, या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जाईल, म्हणजे कार्बनकडे आता मायनस चार्ज आहे. मग या दोघांची ऍडिशन त्याच्याकडे होत असताना फर्स्ट कोण जाईल? फर्स्ट कोण जाईल? तर H प्लस वाला जाईल. का प्लस जाईल? कारण याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इकडे कोण आहे? निगेटिव्ह. एक इलेक्ट्रॉन आहे ना, निगेटिव्ह आहे, त्यामुळे एक्स पहिल्यांदा नाही जाणार, हा मायनस मायनस कडे नाही जाणार, पहिला कोण जाईल? हा प्लस वाला या मायनस कडे जाईल. म्हणजे हा इलेक्ट्रोफिलिक, या इलेक्ट्रोफाईलचे ऍडिशन याच्यामध्ये होते, म्हणजे याला आपण इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन असंही म्हणू शकतो. सो इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन, सो इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन असंही याला आपण म्हणू शकतो. सो हे जे आहे इलेक्ट्रोफिलिक, इथं आपण फक्त काय म्हटलं की आपण इथं म्हटलं की ओनली ऍडिशन करायची, पण आता इथं काय म्हणतोय की ही इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन आहे. इलेक्ट्रोफिलिक का म्हटलं तर हा जो H प्लस आहे त्याची पहिल्यांदा ऍडिशन होईल, ती कशा पद्धतीने होते आपण बघू. सो हेच एक्झाम्पल आपण कन्सिडर करू प्रोपीनचं. सो आहे तो CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr. आता याची ऍडिशन याच्यामध्ये करायची. मार्कोनिकॉफ्स रूल ऍडिशन करत असताना काय म्हणतो की अनसिमेट्रिकल रिएजंट इज ऍडेड इनटू अनसिमेट्रिकल अल्कीन. म्हणजे हा जो रिएजंट आपण कन्सिडर करतोय तो देखील अनसिमेट्रिकल पाहिजे. अनसिमेट्रिकल म्हणजे काय की इथं सिंगल बॉन्ड असेल ना, दोन्ही वेगवेगळे, एका बाजूला H एका बाजूला Br, H2 असता तर आपण काय म्हणतो H सिंगल बॉन्ड H, म्हणजे इथेही H आहे इथेही H आहे. याचा अर्थ हे दोन्ही सिमेट्रिकल झाले. आपल्याला रिएजंट देखील कसा पाहिजे? अनसिमेट्रिकल पाहिजे. आता याची ऍडिशन याच्यामध्ये होत असताना काय होणार आहे? दोन पॉसिबिलिटी आहेत. फर्स्ट केसमध्ये हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर या Br ची आणि H ची ऍडिशन आपल्याला याच्यामध्ये करायची. सो कार्बन नंबर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, दोन्ही पॉसिबिलिटी आपल्याला सांगता येतात. म्हणजे H प्लस आणि Br मायनस यांची ऍडिशन याच्यामध्ये होत असताना फर्स्ट हा जो Br मायनस आहे, हा Br मायनस कार्बन नंबर 1 ला देखील ऍड होऊ शकतो, तसाच तो कार्बन नंबर 2 ला देखील जाऊ शकतो. इथे काही रूल नाहीये, दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे इक्वल अमाऊंट मध्ये आपल्याला पॉसिबिलिटी बघायला मिळेल. हा Br मायनस आहे तो 1 नंबरच्या कार्बनला देखील ऍड होईल, हा जो Br मायनस आहे तो 2 नंबरच्या कार्बनला देखील ऍड होईल. पण हे होत असताना सपोज Br मायनस 1 नंबरला ऍड झाला तर H प्लस कुठे जाईल? करेक्ट, 2 नंबरला जाईल. Br मायनस 2 नंबरच्या कार्बनला ऍड झाला तर H प्लस कुठे जाईल? 1 नंबरच्या कार्बन. म्हणजे ह्या दोन्ही पॉसिबिलिटी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील. सो फर्स्ट केस मध्ये आपण काय कन्सिडर करणार आहे की हा जो Br मायनस आहे तो Br मायनस जर 1 नंबरच्या कार्बनला ऍड झाला तर आपल्याला काय बघायला मिळेल बघा. सो हा जो Br मायनस आहे तो 1 नंबरला गेला तर हा जो H प्लस आहे तो 2 नंबरला जाईल. मग आपल्याला फर्स्ट प्रॉडक्ट काय मिळेल? CH3CH, हा H याच्यामध्ये ऍड झालाय म्हणजे इथं CH2 असेल, हा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे पाय बॉन्ड आहे तो ब्रेक झाला, डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. इथं कोण आहे? CH2, आणि या CH2 ला ऍडिशन कोणाची झाली? Br मायनस. सो इथं Br ऍड झाला. जो कार्बन चेन आहे याचं जर IUPAC नेम आपल्याला लिहायचं झालं तर आपण काय लिहिणार? 1 ब्रोमोप्रोपेन. सो 1 ब्रोमोप्रोपेन ही झाली पहिली केस. पण सेकंड केस मध्ये देखील आपण सांगितलं, जसं पहिल्या केसमध्ये असं म्हटलं की Br मायनस 1 नंबरच्या कार्बनला अटॅक करेल, तसं दुसऱ्या केसमध्ये हा Br मायनस 2 नंबरच्या कार्बनला देखील ऍड करू शकतो. मग त्या पॉसिबिलिटीनुसार जर आपण प्रॉडक्ट लिहायचा म्हटलं तर तो आपल्याला कसा मिळेल? आता या केसमध्ये काय करतोय आपण बघा, हा जो Br आहे तो 2 नंबरच्या कार्बनला अटॅच करतो. मग जर Br मायनस 2 नंबरला गेला तर H प्लस कुठे जाईल? H 1 नंबरला जाईल. मग आपल्याला प्रॉडक्ट कसा मिळेल? CH3CH. आता हा जो CH आहे कोण अटॅच झालं? Br. हा Br असेल. CH2 आहे, एक हायड्रोजन त्याच्यामध्ये ऍड झाला, काय झालं? CH3. म्हणजे आपल्याला काय मिळालं? 2 ब्रोमोप्रोपेन. 2 ब्रोमोप्रोपेन. सो असे दोन प्रॉडक्ट मिळाले. सो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स यांनी आपल्याला काय सांगितलं की याच्यामध्ये जो 2 ब्रोमोप्रोपेन आहे हा मेजर प्रॉडक्ट आहे. 1 ब्रोमोप्रोपेन हा कसा असेल? मायनर असेल. मग या केसमध्ये 2 ब्रोमोप्रोपेनच मेजर का? तर याचा आन्सर आहे, या आन्सर आपल्याला या मेकॅनिझम मध्ये कन्सिडर करायचं. म्हणजे या रिएक्शन मेकॅनिझम कन्सिडर करत असताना आपल्याला कळेल की इथं 2 ब्रोमोप्रोपेन मेजर प्रॉडक्ट म्हणून का कन्सिडर करायचं. सो मार्कोनिकॉफ्सने आपल्याला काय सांगितलं किंवा मार्कोनिकॉफ्स रूलची ऍडिशन करत असताना कशा पद्धतीने करायची की इथं 2 ब्रोमोप्रोपेन मेजर प्रॉडक्ट आला, याचा अर्थ इथं काय झालंय? रूल काय सांगतो बघा, मी रूल रिपीट करतोय. रूल काय आहे की व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ऍडेड इनटू अनसिमेट्रिकल अल्कीन. म्हणजे इथं पहिली कंडिशन आहे की हा रिएजंट अनसिमेट्रिकल पाहिजे, प्लस ज्या अल्कीन मध्ये तो ऍड होतो तो अल्कीन देखील अनसिमेट्रिकल पाहिजे. मग स्टेटमेंट काय? व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ऍडेड इनटू अनसिमेट्रिकल अल्कीन
negative part of the reagent is attached to that carbon which carries less number of hydrogens. बघा स्टेटमेंट व्यवस्थित आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या रिएजंट मधला जो निगेटिव्ह वाला आहे म्हणजे जो हॅलोजन आहे जो एक्स आहे तो इकडच्या अशा कार्बनला जोडायचा ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या कमी आहे आणि असा जो जोडला जाईल त्याच्यापासून तयार होणारा प्रॉडक्ट हा मेजर असला पाहिजे. या दोघांच्याकडे जर आपल्याला पाहिलं तर असं लक्षात येतं की या 2-ब्रोमोप्रोपेन मध्ये बीआरच्या कार्बनला जोडलाय म्हणजे या केसमध्ये जो बीआर या कार्बनला जेव्हा जोडलाय तेव्हा या दोन कार्बनच्या हायड्रोजनची संख्या जर आपण बघितली तर 1 नंबरच्या कार्बनकडे 2 हायड्रोजन आहेत आणि या 2 नंबरच्या कार्बनकडे एकच हायड्रोजन आहे. त्यामुळे इकडचा निगेटिव्ह जर या 2 नंबरच्या कार्बनला जोडला गेला तर तो तयार होणारा प्रॉडक्ट मेजर असेल. म्हणजे स्टेटमेंट थोडंसं आपण मार्कोनिकॉफ्स रूलचं व्यवस्थित समजून घ्यायचं की कशा पद्धतीने आपण सांगतोय की निगेटिव्ह पार्ट या अल्किन मधल्या अशा अनसॅच्युरेटेड कार्बनला जोडायचा. ऑब्व्हियसली ऍडिशन होताना अक्रॉस दी डबल बॉन्डच होणार आहे म्हणजे या CH3 चा विचार करायची काही गरज नाही. ऍडिशन होताना एक तर ते 1 नंबरला होणार किंवा 2 नंबरला होणार. आपण दोन्ही सांगितलं. मग याच्यामधला जेव्हा एकापेक्षा जास्त प्रॉडक्ट तयार होतात तेव्हा ऑब्व्हियसली एक कोणता तरी मेजर असणार आहे. मग तो मेजर मार्कोनिकॉफ्स रूल मध्ये कसा ठरवतोय आपण तर तो रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जोडलेला असला पाहिजे अल्किन मधल्या की ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या कमी आहे तो मेजर असेल. म्हणजे की पॉईंट जर आपण रिपीट करायचं म्हटलं शॉर्ट रिवाइज करायची म्हटलं तर मार्कोनिकॉफ्स रूल मध्ये आपल्याला काय पाहिजे तर अल्किन पाहिजे ज्या अल्किन मध्ये हे लुजली बॉन्डेड पाय इलेक्ट्रॉन्स असतात आणि अशा अल्किन मध्ये आपल्याला ऍडिशन कोणाची करायची आहे हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन करायची आहे की ज्याची ऑर्डर आपण बघितली रिएक्टिव्हिटीची कशी आहे. सो HI ची रिएक्शन फास्ट होईल HBr असेल त्याच्यानंतर HCl असेल. पण मार्कोनिकॉफ्स रूल मध्ये आपण बेसिकली कोणाचं कन्सिडर करणार आहे HBr ला कन्सिडर करणार आहे. ज्या अल्किन विषयी आपण बोलतोय ती अल्किन कशी असली पाहिजे तर ती अनसिमेट्रिकल अल्किन असलं पाहिजे म्हणजे कार्बन कार्बन जो डबल बॉन्ड आहे त्याच्या दोन्ही डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला डिफरंट ग्रुप असले पाहिजेत. इथं बघा आपण इथं हायड्रोजन हायड्रोजन कन्सिडर केलं इथं हायड्रोजन आणि CH3 कन्सिडर केला प्रोपेनचं एक्झाम्पल कन्सिडर केलं. या फॉर्म्युल्यामध्ये पटकन लक्षात येतं का डबल बॉन्ड आहे दोन्ही बाजूला डिफरंट ग्रुप आहेत आणि ज्या हायड्रोजन हॅलाइडची आपल्याला रिएक्शन करायची आहे ती इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन कशा पद्धतीनं आपण कन्सिडर करतो ते आपण या पॉइंट मध्ये कन्सिडर केलं की जेव्हा H+ ची ऍडिशन फर्स्ट होईल पहिल्यांदा तो जाईल प्लस आहे म्हणून त्याला आपण इलेक्ट्रोफाईल असं म्हटलं. सो त्याची ऍडिशन अल्किन मध्ये फर्स्ट होईल म्हणून आपण त्याला इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन असं म्हटलं आणि ही मार्कोनिकॉफ्स रूलची रिएक्शन आपण कन्सिडर केली की ज्याच्यामध्ये दोन्ही पॉसिबिलिटी आपल्याला 2 प्रॉडक्ट्स मिळतात असं म्हटलं. सो हा जो निगेटिव्ह आहे तो निगेटिव्ह 1 नंबरच्या कार्बनलाही जोडला जाईल 2 नंबरच्या कार्बनलाही जोडला जाईल. मग मेजर आणि मायनर प्रॉडक्ट ठरवत असताना रूल काय सांगतो तर या रिएजंट मधला निगेटिव्ह इकडच्या अशा कार्बनला जोडलेला असला पाहिजे ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या कमी आहे आणि त्या रूलनुसार आपण हा 2-ब्रोमोप्रोपेन मेजर प्रॉडक्ट आला असं आपण कन्सिडर केलं. मग आपल्यासमोर प्रश्न आता एकच आहे की मग 1-ब्रोमोप्रोपेन मेजर का नाही म्हणजे 2-ब्रोमोप्रोपेनच मेजर का आला. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मेकॅनिझमच्या सहाय्याने मिळणार आहे. म्हणून जसं मार्कोनिकॉफ्स रूलची रिएक्शन जशी आपण कन्सिडर केली तशीच याचं मेकॅनिझम देखील आपल्याला कन्सिडर करावं लागेल म्हणजे आपल्याला बेटर क्लिअरिटी येईल की इथं 2-ब्रोमोप्रोपेनच मेजर प्रॉडक्ट का. सो या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर मग आपण याचं मेकॅनिझम बघू. सो पटापट याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके डन. सो नाउ वी आर गोइंग टू सी द मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. सो मेकॅनिझम जर कन्सिडर करायचं असेल या रिएक्शन मध्ये तर हेच एक्झाम्पल आपण कन्सिडर करणार प्रोपीनचं आणि त्या रिएक्शन मध्ये कशा पद्धतीनं 2-ब्रोमोचा जो प्रॉडक्ट मेजर येतो असं आपण कन्सिडर करतोय किंवा जे आपल्याला स्टेटमेंट सांगतं रूलचं ते आपण कन्सिडर करणार आहोत. म्हणजे इथं आपण असं कन्सिडर करतोय की मेकॅनिझम मध्ये काय सांगायचं आहे तर मेकॅनिझम मध्ये जे प्रोपीनचं एक्झाम्पल आपण कन्सिडर करणार आहोत तेच प्रोपीनचं एक्झाम्पल CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस ऍडिशन कोणाची करायची आहे हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन करायची आहे. आता थोडंसं या हायड्रोजन हॅलाइडकडे आपण लक्ष दिलं की लक्षात येतं की काय होईल. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं की हा जो हायड्रोजन हॅलाइड आहे X इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह त्यामुळे इथं क्लिवेज होत असताना हा जो X आहे तो इलेक्ट्रॉन घेऊन बाजूला जाईल त्याची इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याची क्षमता जास्त आहे त्यामुळे इथं तयार काय होईल H+ प्लस X- असे तयार झाले. मग आता या रिएजंटची ऍडिशन याची ऍडिशन या अल्किन मध्ये होणार आहे. आता इथं ऑब्वियस काय होतं हे आपल्याला माहिती आहे ऍडिशन रिएक्शन आहे. ही ऍडिशन नेहमी अक्रॉस द डबल बॉन्ड होणार आहे म्हणजे इथला एक डबल बॉन्ड ब्रेक होणार आहे या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन येईल या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन येणार आहे आणि आपण असं म्हटलं की हा जो इलेक्ट्रोफाईल जनरेट झालाय त्याची अगोदर ऍडिशन होईल. पुन्हा एकदा मी क्लिअर करतो इथं काय होतं
बऱ्याच लोकांना असं वाटेल की हा एक्स ची ऍडिशन पहिल्यांदा इथं होईल, तसं नाहीये. एच प्लस ची ऍडिशन अगोदर इथं होणार. का होणार? तर इथं इलेक्ट्रॉन दिसतोय ना, म्हणजे कोणता चार्ज आहे तो मायनस. मग इथं जर मायनस असेल तर पहिला कोण जाईल? एच प्लस. याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे ना, याची शक्यता जास्त आहे. मायनस मायनस पेक्षा प्लस मायनस, प्लस वाला अगोदर जाईल. मग एच प्लस ची ऍडिशन या अल्किन मध्ये होत असताना, म्हणजे या प्रोपीन मध्ये होत असताना इथेही दोन पॉसिबिलिटी आहेत ना. कोणत्या दोन पॉसिबिलिटी आहे? की हा जो एच प्लस आहे तो कार्बन नंबर 1 कडेही जाऊ शकतो आणि 2 जवळही जाऊ शकतो, दोन्ही बाजूला अटॅच होऊ शकतो. म्हणजे हा जो एच प्लस आहे तो या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे दोघांच्याकडे अटॅच होऊ शकतो तो. मग इथेही दोन पॉसिबिलिटी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील. बघा, मग आपण काय कन्सिडर करतोय पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये, की हा जो एच प्लस आहे तो फर्स्ट केस मध्ये या एक नंबरच्या कार्बनला अटॅच झाला. मग आपल्याला प्रॉडक्ट कसा मिळेल? फक्त सिम्पली काय करायचं, एच प्लस इथं जोडायचं आहे, बाकी कुठेही काही चेंज आपण करत नाहीये. म्हणजे इथं काय CH3 CH डबल बॉन्डचं कन्व्हर्जन काय होईल? सिंगल बॉन्ड मध्ये. हा CH2 आहे आणि H आणखी ऍड झाला, म्हणजे काय झालं इथं CH3. मग या H ची ऍडिशन जेव्हा या CH2 मध्ये होईल तेव्हा या हायड्रोजनचं काय झालं? इट कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे इथं काय तयार झालं? कार्बोकॅटायन तयार झालं. जेव्हा कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय? कार्बोकॅटायन. आणि हे कोणतं कार्बोकॅटायन आहे? 2 डिग्री कार्बोकॅटायन, ज्याला आपण सेकंडरी कार्बोकॅटायन असंही म्हणतो. सो सेकंडरी कार्बोकॅटायन का बनायचं? तर ज्या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला डायरेक्टली अटॅच झालाय, म्हणून याला सेकंडरी कार्बोकॅटायन असं म्हणायचं. सो पहिली केस पुन्हा एकदा बघा, मी रिपीट करतोय काय झालं इथं. याच्यामध्ये जो H प्लस आहे, जो इलेक्ट्रोफाईल आहे, तो ऍड होतोय, तो अटॅक करतोय एक नंबरच्या कार्बनला. मग एक नंबरच्या कार्बनला झाल्यामुळे काय झालं की हा CH3CH डबल बॉन्ड मध्ये एक बॉन्ड ब्रेक झालाय, सिंगल बॉन्ड आहे. CH2 ला H ऍड झाला, म्हणजे काय झालं? CH3. सो इथं आपल्याला सेकंडरी कार्बोकॅटायन मिळालं. सेकंड पॉसिबिलिटी मध्ये काय होतं की जसा H प्लस 1 ला अटॅक करू शकतो तसा तो 2 लाही अटॅक करू शकतो. म्हणजे सेकंड केस मध्ये आपण काय कन्सिडर करणार की हा H प्लस आता या 2 नंबरच्या कार्बनला अटॅक करतो. इन दॅट केस वी हॅव CH3 CH2 single bond CH2. Now this carbon carries positive charge. जो एक नंबरचा कार्बन आहे, सो कार्बन नंबर 1, 2 and 3. एक नंबरचा जो कार्बन आहे याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग इकडे 2 नंबरचा होता, डायरेक्ट 2 कार्बनला अटॅच होता, सेकंडरी कार्बोकॅटायन म्हटलं. या केसमध्ये काय, ज्या कार्बनकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे हा देखील कार्बोकॅटायन आहे, मग ज्या कार्बनकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे, म्हणजे हा काय झाला? प्रायमरी कार्बोकॅटायन, किंवा त्याला 1 डिग्री कार्बोकॅटायन असंही म्हटलं जातं. मग आता इथं सगळ्यात महत्वाचं समजून घेण्याचा पॉईंट कोणता आहे की सेकंडरी कार्बोकॅटायन असेल किंवा प्रायमरी कार्बोकॅटायन असेल, विच वन इज मोर स्टेबल? म्हणजे या दोघांच्या मध्ये जास्तीत जास्त स्टेबल कोण आहे हे अगोदर आपल्याला माहिती करून घेतलं पाहिजे, मग तो सेकंड स्टेप मध्ये पुढे रिएक्शन करण्यासाठी जाईल. मग आता या दोघांचा जर आपण विचार केला तर या सेकंडरी कार्बोकॅटायन मध्ये हा जो सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, इट शोज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, त्याला आपण +I इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतो. आता ही फॅक्ट जरा थोडीशी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की इथं एक्झॅक्टली काय होतं की या कार्बनकडे जर आपण व्यवस्थित बघितलं तर असं लक्षात येतं की याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता याच्याकडे जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर याची धडपड काय आहे? याची धडपड असेल इलेक्ट्रॉन घेण्याची, ऍक्सेप्ट करण्याची. त्याला इलेक्ट्रॉन पाहिजेच स्टेबल होण्यासाठी, आणि जर त्याला इलेक्ट्रॉन पाहिजे असतील तर तो मिळवण्याचा प्रयत्न करेल, आणि त्याला इलेक्ट्रॉन देणारे 2 ग्रुप त्याच्याकडे आहे. हा जो आहे ना, जे इलेक्ट्रॉन त्याला पाहिजे तो या 2 कार्बन ऍटम कडून तो घेऊ शकतो. म्हणजे +I, ज्याला इंडक्टिव्ह इफेक्ट असं आपण म्हणतोय, तो इंडक्टिव्ह इफेक्ट एक्झॅक्टली असतो काय? तो जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असतात, म्हणजे इलेक्ट्रॉन देणारे, तो इलेक्ट्रॉन देणार आहे असा इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप जेव्हा अटॅच असतो त्याला आपण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतो, त्याला +I इफेक्ट असं म्हणतो. म्हणजे एका कार्बनला इलेक्ट्रॉनची गरज आहे, याला इलेक्ट्रॉन पाहिजे, आणि इलेक्ट्रॉन देणारे 2 कार्बन त्याच्याकडे आहेत. सो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला बघायला मिळेल सेकंडरी कार्बोकॅटायन मध्ये. प्रायमरी मध्ये काय होतंय की इथेही पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे याही कार्बनला इलेक्ट्रॉनची गरज आहे, पण त्याला इलेक्ट्रॉन देणारा फक्त हा एकच ग्रुप अटॅच आहे. इकडे किती ग्रुप अटॅच आहे? 2. इकडे किती आहे? 1. मग कोण जास्त स्टेबल झाला? सेकंडरी कार्बोकॅटायन, कारण इकडे दोघं आहेत त्याला इलेक्ट्रॉन देणार, इथं फक्त एकच आहे. काही लोक असा प्रश्न विचारतील की हा CH3 आहे ना, हा CH3 आहे, हाही इलेक्ट्रॉन देईल. पण या केसमध्ये हा CH3 याला इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही, कारण जेवढी चेन इन्क्रीज होते तसा तो इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीज होतो. या दोघांच्या मध्ये डायरेक्ट हा आहे,
त्यामुळे याला डायरेक्टली इलेक्ट्रॉन त्याला देता येत नाही, म्हणजे इथं इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप फक्त एकच आहे. याचा अर्थ जेव्हा याची स्टॅबिलिटी आपल्याला जर बघायची झाली तर सेकंडरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. का स्टेबल म्हणतोय तर याला इलेक्ट्रॉनची जी गरज आहे ती इलेक्ट्रॉनची गरज ते इलेक्ट्रॉन देणारे दोन दोन ग्रुप इथं अटॅच आहे. सो हा कार्बन आणि हा कार्बन या दोघांच्याकडून त्याला निगेटिव्ह म्हणजेच इलेक्ट्रॉन जातील. या केसमध्ये फक्त एकटाच आहे, म्हणजे हा लिस्ट स्टेबल असेल प्रायमरी कार्बोकॅटायन. सेकंडरी कार्बोकॅटायन हा जास्त स्टेबल असेल. आणि कार्बोकॅटायनची जर स्टॅबिलिटीची ऑर्डर सांगायची असेल तर ती ऑर्डर आपण टर्शरी कार्बोकॅटायन, देन सेकंडरी कार्बोकॅटायन, प्रायमरी कार्बोकॅटायन असेल. टर्शरी कार्बोकॅटायन आर मोर स्टेबल दॅन सेकंडरी. सेकंडरी कार्बोकॅटायन आर मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन. टर्शरी मध्ये काय होईल की हा जो कार्बन पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो तो आणखी 3 कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे, म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन देणारे त्याच्याकडे 3 आहेत, 3 मेंबर्स आहेत, त्यामुळे तो जास्त स्टेबल आहे. इकडे काय झालं, इकडे फक्त 2च आहेत आणि इथं काय, इथं फक्त एकच आहे. मग निगेटिव्ह चार्ज जे जास्त देतील तो जास्त स्टेबल असेल, म्हणजे या केसमध्ये टर्शरी जास्त स्टेबल असेल, देन सेकंडरीचा नंबर येईल आणि शेवटी प्रायमरीचा येईल. म्हणजे इथं स्टॅबिलिटी जर आपण सांगायची झाली या दोन प्रॉडक्टची तर कोणता प्रॉडक्ट जास्त स्टेबल आहे तर तो 2 डिग्री कार्बोकॅटायनचा म्हणजे सेकंडरी कार्बोकॅटायनचा जास्त स्टेबल असेल. म्हणजे रिॲक्शन मध्ये पुढे जात असताना कोणता जाईल तर सेकंडरी कार्बोकॅटायन जाईल. हा प्रायमरी कार्बोकॅटायन पुढे कन्सिडर होणार नाही कारण तो स्टेबल नाही. आणि हा जर स्टेबल नसेल तर आपल्याला मिळणारा प्रॉडक्ट देखील स्टेबल असणार आहे. म्हणून जर स्टेबल प्रॉडक्ट आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला पुढे कार्बोकॅटायन घेऊन जायचं आहे. जो पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं तर या H प्लस ची ऍडिशन केली. आता आपल्याला सेकंड स्टेप करायची काय तर हा जो एक्स आहे तर एक्स ची ऍडिशन आपल्याला करायची आहे कशामध्ये, या सेकंडरी कार्बोकॅटायन मध्ये. म्हणजे जो सेकंडरी कार्बोकॅटायन आपल्याला मिळाला होता CH3CH, सो तो पॉझिटिव्ह चार्ज होता आणि CH3 प्लस या एक्सचा अटॅक आता त्याच्यावरती होईल. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये हायड्रोजन H प्लसचा अटॅक बघितला आपण, सेकंड स्टेप मध्ये आता आपण X मायनसचा अटॅक कन्सिडर करतो. सो हा जो एक्स आहे तो पॉझिटिव्ह चार्जला अटॅक करेल आणि आपल्याला प्रॉडक्ट काय मिळाला CH3CHX. सो जी रिएक्शन आपण मार्कोनिकॉव्हची बघितली होती ज्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की 2 ब्रोमोप्रोपेन इज अ मेजर प्रॉडक्ट. सो इथं इन केस ऑफ जर एक्सच्या ठिकाणी जर आपण Br कन्सिडर केला तर आपल्याला तोच एक्झॅक्टली प्रॉडक्ट बघायला मिळतो इथं CHBr CH3. इट्स 2 ब्रोमोप्रोपेन विच इज अ मेजर प्रॉडक्ट. म्हणजे जेव्हा मेकॅनिझम आपण कन्सिडर करतो तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली लक्षात येतं की 1 ब्रोमोप्रोपेन हा मायनर का आहे आणि 2 ब्रोमोप्रोपेन हा मेजर का. त्यामुळे स्टेटमेंट जर आपण व्यवस्थित बघितलं असेल तर आपल्याला लक्षात येतं की तिथं आपण असं म्हटलं होतं की निगेटिव्ह पार्ट जो आहे रिएजंटचा तो अशा कार्बनला अटॅच करायचा ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या कमी आहे आणि त्याच्यापासून आपल्याला 2 ब्रोमोप्रोपेन मिळालं होतं. विथ द हेल्प ऑफ मेकॅनिझम सुद्धा आपण हे असं प्रूव्ह केलं किंवा आपल्याला असं लक्षात आलं की इथं सेकंडरीचा जो आपल्याला प्रॉडक्ट मिळतो तो जास्त स्टेबल आहे. आणि अशा सेकंडरी कार्बोकॅटायनला जर एक्स ग्रुप अटॅच झाला तर त्याच्यापासून मिळणारा प्रॉडक्ट हा आपल्याला 2 ब्रोमो किंवा जो हॅलोजन आपण तिथे कन्सिडर करतोय त्या पद्धतीने कन्सिडर करता येतो. सो मार्कोनिकॉव्हच्या रूल मध्ये ह्या काही बेसिक गोष्टी आपण कन्सिडर केल्या, रिॲक्शन पाहिली, त्याचं मेकॅनिझम सुद्धा पाहिलं. सो क्विक जर रिवाइज करायचं म्हटलं तर आपण असं म्हटलं होतं की मार्कोनिकॉव्ह रूल अप्लाय करायचा असेल तर बेसिक कोणत्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. एक आपल्याकडे अल्किन पाहिजे. कसं पाहिजे अल्किन ते अनसिमेट्रिकल पाहिजे. या अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये ऍडिशन कोणाची करायची आहे तर हायड्रोजन हॅलाइडची करायची. तो हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन करत असताना आपण प्रेफरन्स कोणाला दिलाय HBr ला दिला. म्हणजे अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये HBr ची ऍडिशन करायची. ते अनसिमेट्रिकल अल्किन आपण प्रोपिन कन्सिडर केलं. आणि या रिॲक्शन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की जिथं आपण इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन होते असं सांगतोय. ही इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन का म्हणायचं तेही आपण सांगितलं. कारण जेव्हा HX मधला बॉन्ड ब्रेक होतो, H प्लस आणि X मायनस तयार होतो तेव्हा H प्लस अगोदर जाऊन अटॅक करेल, इलेक्ट्रोफाईल अगोदर ऍक्टिव्हली रिॲक्शन मध्ये जाईल. म्हणून आपण या रिॲक्शनला इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन असं म्हणतो. मेकॅनिझम मध्ये इम्पॉर्टंट पॉईंट कोणते होते तर जेव्हा सेकंडरी कार्बोकॅटायन आणि प्रायमरी कार्बोकॅटायन डेव्हलप होतात, तयार होतात, तेव्हा त्याची स्टॅबिलिटी फार महत्वाची असते. इथे एक स्टॅबिलिटी ऑर्डरवरती देखील क्वेश्चन्स विचारले जातात. ती स्टॅबिलिटीची ऑर्डर देखील आपण इथं सांगितली की टर्शरी कार्बोकॅटायन हा जास्त स्टेबल असेल, सेकंडरी कार्बोकॅटायन आणि त्याच्यानंतर प्रायमरी कार्बोकॅटायन. या केसमध्ये आपल्याला सेकंडरी कार्बोकॅटायन आणि प्रायमरी कार्बोकॅटायन मिळाले, ज्या दोघांच्या कम्पॅरिझन मध्ये सेकंडरी कार्बोकॅटायन जास्त स्टेबल आहे. म्हणून आपण रिॲक्शनच्या सेकंड स्टेपमध्ये
एक्सची जी ऍडिशन आहे ती प्रायमरी कार्बोकॅटायन सोबत न करता सेकंडरी कार्बोकॅटायन सोबत केली. सो अशा पद्धतीनं मार्कोनिकॉप्स रूलचा पॉइंट आपण आज क्लिअर केला.